मस्त बरं वाटतं राहिलं बा. हां आता मस्त वाटतं राहिलं रूममध्ये आली तर. हां सकाळपासून नीरा साडी घालून होती मी. हां साडीची सवय नाही काही नाही. सवय का आता साडी काढली ना ड्रेस घातला तर पाय कसं असं मोकळं मोकळं लागू राहिलं बाई. हां मस्त वाटतं राहिलं आता. तशी रूम गेम भली मस्त आहे पण हां भली मस्त आहे रूम. आणि श्रीजीनं तर मी याच्या आधी सगळी रूमही लावून ठेवली. सगळं व्यवस्थित सामान लावून ठेवलं. किती मस्त करून ठेवली रूम. मस्त गमू राहिलं मला तर. मस्त गमू राहिलं ह्या रूममध्ये आल्यावर तर मस्त वाटू राहिलं मला. हां बाहेरही काही गमते म्हणा तसं बाहेर गमू राहिलं मला. हां माझ्या घरापेक्षा पण तरी आता आई बाबांनी यायची सवय नाही ना म्हणून सगळं वेगळं वाटू राहिलं मला. हां पण तसं गमू राहिलं. आईला फोन करा लागन म्हणून सांग. हां आईसोबत बोलायला लागन. फोनच नाही केला कालपासून. बापरे, एकदम ड्रेस. हा मस्त दिसू राहिली बा. सकाळपासून साडी ना आता एकदम ड्रेसमध्ये झाली तू तर. हां ड्रेसमध्ये तर मी पहिल्यांदाच बघू राहिलं. अलगच दिसत होतं ड्रेसमध्ये, साडीत तर अलगच दिसतं. हा साडीची सवय नाही ना मग आता मग काढून टाकली. काही सुचत नाही काही नाही साडीनं. ड्रेसमध्ये कसं मस्त वाटते. हां ड्रेसमध्ये चांगलं वाटते मग मी ड्रेसच घेतला घालून. असं असं चांगलं आहे ना, चांगलं आहे ना. गमून राहिलं का मग आमच्या घरी? कसं वाटलं घर? गमते ना बा आता. गमलंही नाही तर गमूनच घ्या लागन ना. गमलंही नाही तर गमूनच घ्या लागन मला. गमते चांगलं आहे तसं घरगीर चांगलं आहे तुमचं. रूमची अरेंजमेंट आवडली काय? कसं वाटू राहिलं रूममध्ये? गमून राहिलं? सामान गिमान व्यवस्थित लावलं गेलं ना? हां हां काय पाहा लागते बा आता तुम्हीच लावलं सामान. हां बरोबर पद्धतशीर आहे सगळं काम तुमचं तर. हां माझ्यापेक्षा जास्त पद्धतशीरपणा दिसू राहिला मला तर. मग हायच आपलं काम पद्धतशीर. आपल्याला सगळं पद्धतशीरच पाहिजे, असं तसं जमत नाही. हाव काय मी काय म्हणतो एक गोष्ट म्हणतो तुम्ही. हां तर मी उद्यापासून म्हटलं ड्रेसच घालत जे ना घरी. मला काही साडीनं सुचत नाही. तुम्ही बोलून घ्या घरच्या सोबत. आईला विचारून घ्या एकदा. तुम्हाला तर काही प्रॉब्लेम नाही ना ड्रेस घातली तर. नाही मला तर काही प्रॉब्लेम नाही बा ड्रेस बीस घातला तर. पण आईले विचारावं लागणार तर. नाही तर तूच विचारून घेजो ना आईले. तू विचारून घेजो. नाही तुम्हीच विचारून घ्या तुमच्या आईले. बोलून घ्या तुम्ही. मी बोलली तर चांगलं नाही वाटत ते. हां तुम्हीच बोलून घ्या. अजून मी काय म्हणाली चला ना मग शॉपिंग येते ना आता. हां कधी चालता उद्या का परवा कधी चालता शॉपिंग आहे. आत्ता कायची शॉपिंग? आत्ताच तर लग्नाची शॉपिंग झाली. आता अजून कायची शॉपिंग? बाप्पा विसरले वाटते तुम्ही. विसरले वाटते. हां लग्नाच्या आधी तर म्हणे मला जाऊ ना तुम्हाला म्हटलं फिरायला जाऊ म्हटलं लग्न झाल्यावर तर हाव म्हणे जाऊ म्हणे. आता तर विसरले वाटते तुम्ही. जावं लागते म्हणून. ते काय तिकीट बुक केलं? हां रेल्वेचं रिझर्वेशन केलं तुम्ही? तुम्हाला सांगितलं ना कर्जा म्हणून तर तुम्ही तर हाव म्हणे. हां आता आठवण येईल म्हणता तुम्ही तर. ठीक आहे जाऊ ना जाऊ. आता होतं दे 8-15 दिवस मग जाऊ ना फिरायला. 8-15 दिवस. हां मग असेच तुम्ही समोर नका टाकलो फक्त दिवस. हां चला म्हटलं तर बरं पहा मग आता तुम्ही 8-15 दिवस म्हटलं. 8-15 दिवसांनी मग जाऊ आपण उटीला जाऊ ना. मग उटीला जाऊ आपण. मी म्हटलं तुम्हाला उटीला जाऊ म्हणून फिरायला आपण. हा पप्पा जाऊ. मी सुट्ट्या गिट्ट्या काढतो. आताच सुट्ट्या झाल्या. आता अजून सुट्ट्या भेटन काय? अजून मग महिन्याभर आहे ना 15-20 दिवसानं. मस्त सुट्ट्या काढतो 8 दिवसाच्या. मग चाललं जाऊ आपण फिरायला. आता तुमच्या म्हणताना ऐकू राहिली मी. तुम्ही म्हणता म्हणून. तसं तर 2-3 दिवसातच मस्त 8 दिवस फिरायला लागते पहिले. पण तुम्ही आता नाही म्हणता. नाही तर मस्त गेलो असतं आता आपण उटीले. आता उन्हाळी चालू होता. वातावरणही चांगलं होतं तिकडलं. मस्त थंड वातावरण आहे. गेलो असतो उटीले आपण. पण आता नाही म्हणता तुम्ही. बरं जाऊ आपण जाऊ. जाऊ. काय सगळ्या मैत्रिणी विचारायला म्हटलं आता मला. मग कुठे जातं हनीमूनले कुठे जातं हनीमूनले. आता ताईले काय सांगू मग का आम्ही 1 महिन्याने चाललो म्हणून. जातो म्हणा वेळ आहे म्हणा थोडासा. सांगून द्यायचं असं. बाई नंदिनी हाय ना अंदर येऊ काय? आई आल्या वाटते आई आवाज देऊ राहिल्या. हा आई या अंदर या. मी आता ड्रेस घेतलाय. आता काय घेऊ राहिले. आता काय करू मी. काय करू. एवढी काही भिऊ राहील तू? काही नाही म्हणत आई, काही नाही म्हणत. पाहिजे पण काही म्हटलं घेतलं तर तुम्ही बोल जा बाईकडून. हा बोल नाही काय म्हणते का तुम्ही. बाप्पा रे ड्रेस घातला का बाई. ड्रेस घातला काय मस्त दिसू राहील तू त्या ड्रेसमध्ये. मस्त वाटू राहिली ड्रेसमध्ये. चांगली दिसू राहिली. मला तर ओळखालीच नाही बाय. म्हटलं कोण पोरगी बसली इथं. मला तर ओळखालीच नाही आली पहिले. ते मला साडीची सवय नाही तर मला काही कचकच लागू राहिलं साडीत. आता म्हणून मग ड्रेस घालून घेतला. होता सवय साडीची. होते सवय. एकदा जर निसायला लागलं तर बरोबर सवय होते. बोल नाही काय म्हणतो तू? कायले आली होती? मी काय म्हणत होती बाबू. आपल्या कुळदेवीचं दर्शन करायला जाणं होत होतं भवानीचं. पण आता तुळजापूरला काही जाणं नाही होत आता. ह्या टाइमात तर इथंच चालली जा ना. आपल्या गावाजवळ आहे तुळजाभवानीचं मंदिर आहे. तर तिथं चालली जा. तिथून दर्शन करून ये जा दोघे जण. उद्या चालली जा म्हटलं. आता उद्या सकाळी चालली जा दोघे जण. पहिले कुळदेवीचं दर्शन घेऊन घ्या लागते. म्हणजे सारं इग्न टळून जाते सारी. पहिले देवीचं दर्शन घेऊन करून घ्या तुम्ही दोघे. बरं आई बरं ठीक आहे ना. चाललं जाईन ना. जाऊ ना नाही तर आपण सगळेच जण जाऊ ना. मोठी गाडी कर सांगू. सगळेचे सगळे चाललं जाऊ दर्शनाले. नाही आता काही होत नाही सगळ्याचं. ते दादा ते बाबा कामात आता. पाणी लागलं मधातच. आता पाणी उरायलं. वकरवाई व्हायची आहे अर्धी. पाणी चालू झालं. काय आहे काय नाही तर अजून काही समजून नाही राहिलं. काही येत नाही आम्ही. तुम्ही दोघं चाललं जा दर्शन करून चालले या.
पटकन टू व्हीलरने जा दोघे जण आणि चालले जा. 1-2 घंट्याची गोष्ट आहे. बरं आई, चाललं जाऊ आम्ही. बरं मग चालली मी काय जा उद्या सकाळी बाई. हा नंदिनी लवकर उठ जा. लवकर उठ जा. आंघोळी करतो, तयारी करतो आणि पटकन चालले जायचं दोघे जण. हो आई. हां चालेल, जाऊ ना आम्ही उद्या जाऊ. पाय, तुला काही म्हटलं का आईने ड्रेस घातला तर? तुला म्हटलं होतं ना आई काही म्हणत नाही म्हणून. तू फालतूच टेन्शन घेऊन राहिली होती. तुम्ही ऐकलं का आईचं म्हणणं? आईनं काय म्हटलं तर होती म्हणे होता साडीची सवय असं म्हटलं आईनं. हां तरी तुम्ही बोलून घ्या एकदा. मी तुम्हाला सांगू राहिली, तुम्ही बोलून घ्या एकदा आईसोबत का मी ड्रेसच घालत जाईन बा म्हणून. मग इकडून काही साडी आवडणार नाही होत बा ते दिवसभर. हां कामं करावं का ड्रेस साडी सावरा. मला काही मी ड्रेसच घालत जाईन बा. हां तुझी मर्जी बा. आता तुला जे वाटेल ते घाल तू. हां आमचं काही म्हणणं नाही आहे. आज तर बापा शिऱ्याची भली तारीफ चालली होती आपल्या घरात सगळ्याची. भली तारीफ करून राहिली ते सगळेजण. शिरा मस्त झाला. एका पोरीने बनवला वाटते आज शिरा. आता यायला काय सांगू का मी शिरा बनवला नाही, ताईनं बनवला शिरा. हां मला तर बनवतच नाही शिरा. हां असं सांगू काय? जाऊ ती काही सांगत नाही. हाव लावून टाकता हवले हाव. पण ताईनं कोणाला सांगितलं नाही पाहिजे ताईनं बनवला बा म्हणून शिरा. मॅने केला म्हणून ताईनं सांगितला म्हणून. सांगा का ताई नाही तर जाऊ नाही तर सांगन तेव्हा मग पाहून घेऊ. आता नाही सांगत मी येईल का मॅने बनवला म्हणून. हाव हायस मी सुग्र नाही मी. हां सुग्र नाही म्हटलं, मला सगळंच बनवता येते. मॅच बनवला आजचा शिरा. तुम्हाला नाही आवडलं काय? आवडला ना बाप्पा, आवडला कोण नाही. सारायलाच आवडला घरात. मस्त झाला. सगळेच तारीफ करून राहिले होते. चांगला झाला करून.